अमरावती शहरातील झालेल्या गंभीर अपघातानंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। रस्त्यांच्या दुर्व्यवस्थेमुळेच हा अपघात झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गिरी यांच्यावर थेट निशाणा साधत वारंवार तक्रारी करूनही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत असा आरोप केला। हरमकर यांनी पुढे सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी फक्त कागदपत्री काम दाखवत आहेत। प्रत्यक्ष कामाचा वेग मंद असून नागरिक त्रस्त आहेत। या घटनेमुळे शहरातील रस्त्यांची व्यवस्था, प्रशासनाची जबाबदारी आणि राजकीय संघर्ष या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे। 2 तरुणांचा जीव गेलेला आहे। याच कारणामुळे प्रवीण हरमकर यांनी आरोप केला आहे। आम्ही आज सार्वजनिक विभाग यांच्याकडे एक निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा पण केली। चर्चेतून अनेक गोष्टी बाहेर आल्या। विषय असा आहे की अमरावती शहरात 2 दिवस आधी मुलाचा फार मोठ्या घटनेचा म्हणजे समजून घ्या। आता तुम्ही ते मुलं वयाने 38 वर्षाचा होता, एक 40 वर्षाचा मुलगा होता, 50 असे मुलं दोन्ही त्या अपघातात मरण पावतो। याला सर्वस्वी जबाबदार BNC आहे। बंड्यारून येताना जो डांबरीकरण रोड आहे, जिथून यांनी सिमेंटचा रोड बांधला, त्याची हाईट आहे 1.25 फूटची, 1 फूट ते 1.25 फूट। जी गाडी तिकडनं स्पीडनं येते ती गाडी तिथून उडाली, उडून ती गाडी 100 ते 150 फुटावर जाऊन ती अनबॅलन्स होऊन ती गाडी घुसली आणि ते दोन्ही मुलं तिथं जागेवर ठार झाले। एक मुलगा थोडासा जीवित होता। आपल्या इथे अमरावती शहरात एक रिम्स हॉटेल आहे, रिम्स हॉस्पिटल आहे। इतकं नालायक हॉस्पिटल आहे साला, त्याला तर जोडे मारायला पाहिजे त्या हॉस्पिटलला। एक मुलगा जीवित होता, मी त्या ठिकाणी होतो। एका पोराचा भाऊ तिथं मोठा, तो माझ्यासोबत होता। ज्या वेळेस एक मुलगा जीवित होता, त्याचं कोणी परिवारातलं नव्हतं, पण मी त्याच्यासोबत होतो। मी त्याला उचललं, त्याला तिथं खाली काढा लावलं रिम्सवाल्यांनी, हॉस्पिटलच्या आतमध्ये नेलं, दोघेही बॉड्या बाहेर काढल्या। आतमध्ये नेल्यावर तो साला काय म्हणते, माझ्याकडे व्हेंटिलेटर नाही, एवढं मोठं हॉस्पिटल। म्हणजे किती नालायकपणा आहे, हे काय महत्त्वाचा विषय। आणि BNCचा यांचा तर नालायकपणा, इथला इंजिनियर हे इतके माधवचूद आहे, इथं बसणार आहे, यांना इतक्या शिव्या द्या वाटते, यांना मारा वाटते दिसली की, कारण की यांच्या लायकाने साऱ्यांच्या आता काय मागते, हे लोकांच्या जीव घेतात। कारण की मला तुम्ही सांगा, यांनी ज्या दिवशी मृत्यू झाले, यांना माहीत पडलं काय मी येऊन इथं काहीतरी धांदल करायचं, कारण मी त्या पोलिसाला बोललो का मी आता BNCवाल्याला मी मारण देऊन उद्या, कारण की त्याचा रॅम्प असतो तो 11 फुटाचा पाहिजे, किमान तरी तो रॅम्प 3 फुटाचा आहे। म्हणजे गाडी त्याच्याहून सरळ उडून ती गाडी आतमध्ये गेली। यांची जी देखरेख असते BNCची एकदम चुकीची आहे। यांनी आता मला असं आश्वासन दिलं का मी RTO, तेवढाच RTO जबाबदार अमरावतीचा, तेवढाच ट्रॅफिक ऑफिस जबाबदार अमरावतीचा। कारण की रोड बांधत असताना, नाल्या बांधत असताना, काही बांधत असताना RTO आणि ट्रॅफिकची परमिशन पाहिजे असते। हा एक महत्त्वाचा भाग आहे, काही लोकांना माहीत नसेल, पण तेवढीच जबाबदारी ट्रॅफिकची असते। आणि ती असल्या कारणाने यांनी त्या ट्रॅफिकवाल्यांनी तिथं रोज जातात, सारे वसुली करायला कसे जातात तसं त्यांचं लक्ष नाही पाहिजे का? तिथं थांबा लिहिलेलं आहे काय, तिथं बोर्ड लावलेलं आहे काय, तिथं झेब्रा क्रॉसिंग दिलं आहे का? ह्या कोणत्याच गोष्टी नसल्यावरही हे सगळे मिलीभगत करून फक्त यांचं काम असतं ठेकेदारीसारखं काम करणं, लोकांचा जीव घेणं। मी त्यांना तशी मागणी केली, त्यांनी मला आश्वासन दिलं का मी येत्या 2-3 दिवसात, 1-2 दिवसात ट्रॅफिक ऑफिस, RTO ऑफिस आणि मी स्वतः पाहणी करतो, तो ॲक्सिडेंटची पुरी शहानिशा करतो आणि कारवाई करतो। मी त्यांना सांगितलं तुम्ही कारवाई नाही केली, जसं मी धारणी प्रकरणात जोशी साहेबाला 3 घंटे बांधलं होतं, तसं या साहेबाला बांधल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगितलं।